मित्रांनो, आता आपण वर्गसमीकरणे पाठातील प्रश्नसंच म्हणजेच प्रॉब्लेम सेट मधील ज्यावर स्टार केलेला असेल असे गणित पाहू. ठीक आहे ना. बाकीचे गणित तुम्हाला येतील याची खात्री आहे मला, पण आपण स्टारवाले गणित पाहू जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडे महत्त्वाचे असतात. स्टार असलेले जे गणित आहेत हे थोडेसे विचार करण्यासाठी भाग पाडतात, विचार करायला भाग पाडतात विद्यार्थ्याला. त्यामुळं अशा प्रकारचे गणित परीक्षेला येण्याची दाट शक्यता असते आणि ते सुद्धा 3 किंवा 4 मार्कसाठी असे गणित येतात. तर त्यापैकी आपण आज आता 8व्या क्रमांकाचं गणित पाहू. काय आहे गणित ते मी फळ्यावर लिहिलंय. आता आपण गणित वाचू आणि त्याच्यातून काय करायचंय ते समजून घेऊ. तर इथे काय सांगितलं, जर एक वर्ग समीकरण दिसते ज्यामध्ये इथे यम आहे, इथे पण यम आहे आणि कंस आहे. ठीक आहे ना. तर या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर यम ची किंमत काढा असा प्रश्न आहे. आता हे आपण पाहिले वर्ग समीकरणाच्या मुळाचे स्वरूप काय असते ते आपण शिकलो आणि मग वर्ग समीकरणाची मुळे काय असली म्हणजे विवेचक म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय येते, डिस्क्रिमिनंटची म्हणजेच विवेचकाची किंमत काय येते हे आपण शिकलो. आता इथे आपल्याला सांगितलंय की मुळे वास्तव व समान आहेत समजा. ठीक आहे ना, समान असतील, वास्तव समान असतील. तर ह्याच्यासाठी आपण आधी शिकलो की याचा अर्थ विवेचकाची किंमत ही 0 आहे. है ना. जर का दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे जर का वास्तव व समान असतील तर त्याच्यावरून मला काय समजते की विवेचकाची किंमत 0 आहे. है ना. मग आपण काय करू, याच्यासाठी विवेचकाची किंमत 0 घेऊन लिहू आणि मग ह्याच्यातून यम ची किंमत काढता येते. आपण अशा प्रकारचे समीकरण आधी एका सराव संचात घेतले, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्याच्यातून तुम्हाला या प्रकारच्या गणिताला कसं सोडवायचं त्याची कल्पना येऊन जाईल. तर मग आपण काय करू, आधी दिलेला प्रश्न लिहून घेऊ. इथे दिलेलं जे समीकरण आहे ते लिहून घेतो मी आधी. म्हणजे मला त्या प्रश्नाला तुलना करून त्यातून एबीसीच्या किमती काढता येतील, कारण आपल्याला विवेचकाची किंमत 0 घेता येते. ठीक आहे ना. या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आहे ना, सामान्य वर्ग समीकरणाचं रूप सोबत याच्यासोबत आपण तुलना करू. तुलना केली की मग आपल्याला एबीसीच्या किमती मिळतील. मग इथे ए बरोबर काय होते, चलाचा वर्ग असलेल्या पदाचा सहगुणक म्हणजे यम वजा 12. बी बरोबर काय होते इथं, तर एक्सचा सहगुणक म्हणजे 2 कंसात यम वजा 12 आणि सी ची किंमत काय येते, जो स्थिरांक आहे तो 2. बरोबर आहे. हे आठवते आपण हे एका सराव संचात मला वाटते 2.1 सराव संचातच अशा प्रकारचे गणित घेतलेत की दिलेल्या वर्ग समीकरणाची सामान्य वर्ग समीकरणासोबत तुलना करून एबीसीच्या किमती काढल्या. ठीक आहे. आता आपण एबीसीच्या किमती माहित झाल्या. आता आपल्याला काय सांगितलंय, दिलेल्या अटीवरून काय लिहित आहे, अट काय आहे की मुळे वास्तव व समान आहेत. म्हणजे मला काय लिहिता येते, डेल्टा बरोबर 0 लिहिता येते. म्हणजेच विवेचकाची किंमत 0 लिहिता येते. विवेचक म्हणजे काय, दुसरं काय नसून बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 लिहिता येते. है ना. मग आता बी वर्ग वजा 4ac मध्ये किमती ठेवू म्हणजे बी च्या जागेवर काय ठेवता येते मला, 2 कंसात यम वजा 12. आता बी चा वर्ग आहे म्हणजे या पूर्ण याचा वर्ग आहे. म्हणजे मी याला काय करतो, असा कंस मोठा करतो आणि याच्या घातांकात 2 म्हणजेच याचा वर्ग लिहितो. ठीक आहे. वजा 4 गुणिला ए काय आहे आपल्याकडं, तर यम वजा 12 आहे आणि सी काय आहे आपल्याकडं, तर 2 आहे बरोबर 0. ठीक आहे ना. आता या 2चा पण वर्ग घेऊ, 4 आणि यम वजा 12 कंसाचा वर्ग. याला आपल्याला पुढे सोडवावं लागणार आहे ए वजा बी कंसाच्या वर्गाच्या सूत्रानुसार. ठीक आहे ना. तर आता हे 4 गुणिला 2 करून घेतो मी, म्हणजे 8 झाले आणि हा कंस जसाच्या तसा बरोबर 0. ठीक आहे ना. हे तिन्ही पद 1 2 3 या तिन्ही संख्या एकमेकांसोबत गुणाकारात आहेत. त्याच्यामुळे मी यातला या दोघांचा आधी गुणाकार करून घेतला आणि हा कंस त्याच्यासोबत गुणाकारात जसाच्या तसा लिहिला.
ठीक आहे. आता इथे या समीकरणात दिसते तुम्हाला इथे 4 आहेत, इथे 8 आहेत, है ना? मग मला असं करता येईल का की या समीकरणाला आपण 4 ने भागू. 4 ने भागू. 4 ने भागल्यास इथे 4 कटतील, इथं 2 उरतील, है ना? म्हणजे m वजा 12 कंसाचा वर्ग वजा इथे 4 ने भागलं तर 1 उरला, म्हणजे 1 चा भाग गेला. इथे 4 ने भागलं तर 2 चा भाग जाईल. बरोबर आहे का? है ना? आणि हा कंस m वजा 12 बरोबर 0. तुम्ही नाही भागलं तरी चालेल, पुढं पुढं सोडवत गेले की ते येऊन जाईल. ठीक. चला आता काय करता येईल, तर आता हा कंस आपण पूर्ण पण सोडवू शकतो, किंवा म्हणजे a वजा b कंसाच्या वर्गाने पण सोडू शकतो. आणि तुम्हाला वाटलं नाही मला वेगळ्या पद्धतीने नवीन काहीतरी करून पाहायचं, तर तसंही करता येईल. मी काहीतरी वेगळं करून पाहतो. मी काय करतो, तर हे पद बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. मग इकडे फक्त m वजा 12चा कंस ठेवतो आणि त्याचा वर्ग. हे पद जर मी काय इकडे घेऊन आलो तर त्याचं चिन्ह बदलेल आणि ते होईल अधिक, कारण इकडे ते वजा होतं. आता मी काय करतो, हा कंस इकडे 2 सोबत गुणाकारात आहे ना, याला इकडे घेतो. म्हणजे तो तिकडून गुणाकारातून इकडे आता याच्या छेदात येईल. m वजा 12 बरोबर उरला काय 2. समजलं? आता इथे वर पण m वजा 12चा वर्ग आहे आणि खाली m वजा 12चा कंसच आहे. मग मी हा m वजा 12चा एक कंस या वर्ग सोबत कट करतो. काय उरते? m वजा 12 बरोबर 2. मग हा 12 तिकडे पाठवा, तर m बरोबर काय होईल, तो 12 अधिक होईल. मग m बरोबर काय आलं 14. झालं उत्तर आपलं. म्हणजे जेव्हा या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतील तेव्हा m ची किंमत 14 असेल. कळलं? आता तुम्ही ह्याला अशा पद्धतीने न करता जर का थोडं दूर किंवा हे तर शॉर्टकट झालं नाही, तुम्ही जर का याला लॉंग कट जर का सोडतो म्हणलं तर काय होईल, मग याला a मायनस बी कंसाच्या वर्गाच्या सूत्राने सोडवा. मग त्याचं जे विस्तारित रूप येईल त्याचं, आणि या 2 ने या कंसाला गुणून घेतल्यावर त्याच्यातून काय वर्ग समीकरण तयार होते ते पहा. जसं की समजा याला आपण तसं पण सोडू. काय होईल याचं? m वजा 12 म्हणजे a वजा b कंसाचा वर्ग. सूत्र आठवत असेल तुम्हाला, a वजा b कंसाच्या वर्गाचं. काय होईल त्याच्यानुसार? m चा वर्ग वजा 12 गुणिला 2 म्हणजे 24m आणि अधिक 12चा वर्ग म्हणजे 144. इकडे तसंच यानं गुणून घ्या. 2 न m ला गुणलं वजा 2m आणि अधिक 12 दोन्ही 24 बरोबर 0. कळलं? आता इथे m वर्ग हे फक्त एकाच जागेवर, वजा 24m इथं वजा 2m म्हणजे किती झाले? वजा 26m. बरोबर आहे? त्याच्यानंतर 144 आणि 24 यांची बेरीज करा. 24 आणि 44 किती झाले? 168 बरोबर 0. बघा ना, 4 आणि 4 8, 4 आणि 2 6 आणि हा 1. ठीक आहे. आता 168 चे अवयव पाडा ज्या दोन अवयवाची बेरीज किंवा वजाबाकी 26 येईल. ठीक आहे. आता जर मला त्याची अवयव पाडणं येत नसेल किंवा मला कंटाळा येत असेल अवयव पाडायचा, तर मी याला दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो. ठीक आहे ना? दुसरं काय, तर मी याला सूत्र पद्धतीने सोडतो. मग इथे आपण तुलना करून जर का या सर्व वर्ग समीकरणाची तुलना केली सामान्य रूपासोबत, तर a ची किंमत काय आहे ते 1, b ची किंमत काय आहे ते वजा 26 आणि c ची किंमत काय आहे ते तर 168. बरोबर आहे? आता मी काय करेन, तर सूत्र पद्धतीनुसार b वर्ग वजा 4ac ची किंमत काढली आधी, है ना? मग b चा वर्ग काय होते इथं? वजा 26 चा वर्ग वजा 4 गुणिला a म्हणजे 1 आणि c म्हणजे किती? 168. ठीक आहे ना? म्हणजे काय होते? b वर्ग वजा 4ac ची किंमत काय येते पहा इथं. 26 चा वर्ग 676 है ना? 26 चा वर्ग किती होते? 676 वजा 4 1 4 आणि 4 गुणिला 168. 4 गुणिला 168, 4 8 चूक 32, 2 हातच्याले 3, 16 चूक 64 3 किती? 67 है ना? म्हणजे बी वर्ग वजा 4ac उत्तर किती येते? 476 मधून 72 गेले किती आले? 4. बी वर्ग वजा 4ac उत्तर किती येते? किती आलं इथे? 4. चला मग आता सूत्रात टाकू. आपल्याला सूत्र माहिती आहे. सूत्र पद्धतीनं आपण गणित घेतलेत आधी, सराव संच झालाय आपला. मग सूत्र वापरू. सूत्र लिहू. सूत्र काय असते?
इथे चला आता एम आहे म्हणजे मग एम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळाच्या आत बी वर्ग वजा 4ac आणि या दोघांना भागीला 1 दोन्ही है ना. वजा बी काय बी ची किंमत वजा बी म्हणजे वजा 26 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac म्हणजे वर्गमुळात किती झाले 4 आणि छेदात 2 गुणिला 1 म्हणजे 2 गुणिला 1 म्हणजे 2. ठीक आहे. आता याला सोडवलं समजा तुम्ही तर हे झाले वजा वजा अधिक 26 झाले हे बरोबर आहे का. आणि हे 4 वर्गमुळातून बाहेर येतात तर त्याचं होते 2 भागीला 2 बरोबर आहे. मग आता याला सोडवा एकदा अधिक घेऊ याच मधातलं चिन्ह 26 अधिक 2 भागीला 2 म्हणजे मग हे किती येते तर 26 आणि 2 28 28 भागीला 2 म्हणजेच किती येते 14 है ना. इथे पण 14 आलंय आणि इथे पण 14 आलं आणि याला जर का वजा चिन्ह घेऊन सोडवतो म्हणलं तर 26 वजा 2 म्हणजे किती 24 24 भागीला 2 म्हणजे किती 12 12 2 24 है ना. म्हणजे याची 14 ही पण किंमत येते आणि याची 12 ही पण किंमत येते जर आपण याला सूत्र पद्धतीने सोडवलं तर. आणि जर याला असं या पद्धतीने केलं कुठून इथपासून पुढं इथपासून जर का मी अशा पद्धतीने करतो म्हणलं की या वर्ग समीकरणाचा पुढचा भाग जर का मी हा म्हणला की हे पद जे आहे ह्या पदाला तिकडे पाठवलं बरोबर चिन्हाच्या आणि मग तो ते इकडे गुणाकारातून भागाकारात आणलं तर हे कट झाल्यानंतर m वजा 12 बरोबर 2 आणि m ची किंमत 12 अधिक 2 म्हणजे 14. कळलं. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करा. ठीक आहे. चला तर आपला जे स्टारवाल्या गणितांची मालिका सुरू झाली त्यामध्ये आता प्रश्नसंच 2 म्हणजेच वर्ग समीकरणाचा प्रॉब्लेम सेट त्यामधील आपण 9व्या नंबरचं 9व्या क्रमांकाचं गणित पाहतो. ठीक आहे ना. तसं तर हे दिसताना शाब्दिक उदाहरण दिसते परंतु यासारखी गणित पुस्तकात सोडून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये शब्दाचा वापर नाही केलेला. ठीक आहे ना. बघा काय तुम्ही प्रश्न वाचला की ते तुम्हाला कळेल की अशा प्रकारचे गणित आपण सराव संचातही घेतलेत आणि पुस्तकात सोडूनही दिलेले आहेत. बघा एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आणि मुळांच्या घनांची बेरीज 35 असल्यास ते वर्ग समीकरण कोणते. ठीक आहे ना. इथं काय सांगितलंय की एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आहे आणि मुळाच्या घनांची बेरीज 35 आहे तर मग ते वर्ग समीकरण बनवायचे आहे. तुम्हाला आठवते आपण एक मुद्दा घेतलाय ज्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवलाय काय होता मध्ये वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करणे बरोबर आहे का. मग आता इथे वर्ग समीकरणाची मुळे नाही दिली पण वर्ग समीकरणाच्या मुळातील सहसंबंध मात्र दिलाय. तो एका जागेवर स्पष्ट दिलाय जसं की मुळांची बेरीज दिली इथं. ठीक आहे ना. आता आपल्याला मुळांची बेरीज माहित झाली म्हणल्यावर आपल्याला मुळांचा गुणाकार काढावा लागेल. एकदा मुळांचा गुणाकार काढला की आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येऊ शकते है ना. तुम्हाला आठवत असेल वर्ग समीकरण तयार करण्याचं सूत्र पाहिलं होतं आपण है ना. चलाचा वर्ग वजा कंसात मुळांची बेरीज कंस पूर्ण गुणिला चल म्हणजेच x समजा अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. आठवते आपला व्हिडिओ आहे याच्यावर तुम्ही बघून घ्या तो व्हिडिओ. चला तर आता हे गणित सोडू. इथे काय सांगितलंय त्याच्यावरून आपण वर्ग समीकरण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे तर आता इथे काय करू आपण समजा अल्फा व बीटा ही त्या आपल्याला जे काढायचंय आपल्याला जे माहित करून घ्यायचंय त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत असं आपण म्हणू. अल्फा व बीटा ही त्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत जे वर्ग समीकरण आपल्याला शोधायचंय. ठीक आहे ना. तर मग दिलेली अट काय दिलेल्या अटीवरून दिलेली अट आहे दिलेल्या अटीवरून काय लिहिता येते की मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 5 आहे. हे झाले एक. दुसरं काय सांगितलंय की मुळांच्या घनाची बेरीज है ना. मुळांच्या घनाची बेरीज मी लिहितो अल्फाचा घन अधिक बीटाचा घन याची बेरीज किती आहे 35.
ठीक आहे. मग आता आपल्याला घनाची बेरीज दिलेली आहे, मग तुम्हाला इथे घनाचं सूत्र वापरावं लागणार आहे. पूर्ण जसं पूर्ण वर्गाचं सूत्र असते तशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण घनाचं सूत्र वापरावं लागणार आहे. ठीक आहे ना. मग सूत्र लिहू. सूत्र आठवते का तुम्हाला? सूत्र असं होतं बघा, ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. आठवते? असं एक सूत्र तुम्हाला आधीच्या वर्गात होतं. आता आपल्याला इथं काय अल्फा आणि बीटा आहेत, मग आम्ही बी च्या ऐवजी बीटा लिहितो आणि ए च्या ऐवजी आपण लिहितो अल्फा. इथे समजा अल्फा आहे, इथे समजा अल्फा आहे, इथे समजा बीटा आहे, इथे समजा अल्फा आहे, इथे समजा बीटा आहे, इथे समजा बीटा आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय दिले? अल्फाचा घन अधिक बीटाचा घन, हे दोन पद दिले. मग या दोन पदाला आपण असंही लिहू शकतो, या दोन पदाच्या वरून आपण असं पण लिहू शकतो. हे अल्फाचा घन आणि हे बीटाचा घन जसंच्या तसं राहू दे सध्या. पण या दोघातून सामायिक काय निघते बघा, या दोघातून 3 अल्फा बीटा चा गुणाकार आणि अल्फा अधिक बीटा कंसात असं पण निघते याच्यातून सामायिक. बघा, इथून 3 अल्फा बीटा आणि इथून 3 अल्फा बीटा सामायिक काढले, उरते काय? इथे एक अल्फा उरला आणि इथे एक बीटा उरला. बरोबर आहे का? मग आता याच्यातले आपले हे दोन पद आपल्याला एका बाजूला पाहिजे, कारण आपल्याला ह्याच्या किमती दिलेल्या आहेत, ज्याची किमती दिलेली आहे ना. मग याला आपण इकडे पाठवलं तर कसं होईल? अल्फा अधिक बीटा कंसाचा घन, आणि हे जर का इकडे आलं पद तर हे असं होईल 3 अल्फा बीटांचा गुणाकार गुणिला अल्फा अधिक बीटा बरोबर अल्फाचा घन अधिक बीटाचा घन. बरोबर आहे का? मग आता आपल्याला हे सूत्र मिळालं. या सूत्रातल्या दोन किमती ज्या आहेत, ही आणि ही, हे आपल्याला माहित आहेत. ही काढली आपण की झालं, आपल्याला वर्ग समीकरण मिळवू शकतो आपण. कारण आपल्याकडे वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज आहे. आपल्याला वर्ग समीकरण काढायचंय म्हणजे आपल्याला वर्ग समीकरणाचे मुळाचे गुणाकार माहित पाहिजे. एकदा वर्ग समीकरणाच्या मुळाचा गुणाकार माहित झाला की आपण वर्ग समीकरणात काढण्याचे जे सूत्राचा व्हिडिओ पाहिलाय त्याच्यामध्ये आपण शिकलो की वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज आणि वर्ग समीकरणाच्या मुळांचा गुणाकार दिला असता वर्ग समीकरण कसं मिळवायचं, तो व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. मग आता हे झालं आपलं सूत्र. मग ह्याच्यामध्ये आता किमती ठेवू. ज्या किमती माहित आहेत आपल्याला त्या किमती ठेवू. काय आहे की अल्फा अधिक बीटाची किंमत माहिती आहे आपल्याला, किती? 5. मग 5 चा घन वजा 3 गुणिला अल्फा बीटा. आता अल्फा बीटाची किंमत माहित नाही आपल्याला आणि तीच काढायची आपल्याला, गुणिला अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा किती आहे? पुन्हा एकदा 5 बरोबर अल्फाचा घन अधिक बीटाचा घन, तो किती आहे? 35. कळलं? आता किमती ठेवल्या बघा, इथे 5 चा घन आहे, इथे 5 आहे, किंवा 3 न गुणलं तर 5 3 15 आहे आणि इथे 35 आहे. बरोबर आहे का? आपण या सगळ्या समीकरणाला 5 न भागू. 5 ने इथं, इथे आणि इथं भागलं. इथे जर 5 न भागलं तर 5 चा घन आहे म्हणजे इथे काय उरणार? 5 चा वर्ग उरणार आहे ना. किंवा तुम्ही 5 चा घन 125 घेतला आणि मग त्याला 5 न भागलं तरी चालते. ठीक आहे ना. किंवा 5 चा घन म्हणजे 5 चा घन म्हणजे 5 चा वर्ग गुणिला 5, किंवा 5 चा घन म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 5. आणि मग याला जर का 5 न भागलं तर याला 5 न भागले, याचा अर्थ म्हणजे एक 5 कटला, मग काय उरलं? 5 5 25 उरले. ठीक आहे ना. म्हणजे इथे जर का आपण भागतो तर इथे उरतील 25 वजा 3 अल्फा बीटा यांचा गुणाकार जे आपल्याला काढायचंय, आणि हे 5 कटतील, कारण याला जेव्हा तुम्ही 5 न भागसाल तेव्हा इथे 5 न भाग जाईल, 5 5 कटतील आणि इकडे काय उरेल? मग 5 7 35. कळलं? इथे 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 5 ने भागले. मग आता काय करायचं आपल्याला? अल्फा बीटाची किंमत काढायची. हा 25 तिकडे घ्या, नाहीतर हा 3 अल्फा बीटा तिकडे घ्या आणि 7 इकडे घ्या. म्हणजे 25 वजा 7 बरोबर 3 अल्फा बीटा. मग 25 मधून 7 काढा, किती उरतात? 18. 18 बरोबर 3 अल्फा गुणिला बीटा. मग 3 जर का इकडे भागाकारात आले 18च्या, अल्फा बीटा बरोबर काय होते? 18च्या भागाकारात 3 म्हणजे अल्फा 18च्या छेदात 3. अल्फा बीटाचा गुणाकार किती येते? 3 सक 18. अल्फा बीटाचा गुणाकार आला 6. कळलं? आता अल्फा बीटाचा गुणाकारच माहित झालाय फक्त आपल्याला, अजून आपलं वर्ग समीकरण मिळवायचं राहिलंय. मग आता आपल्याला वर्ग समीकरण मिळवण्यासाठीचं सूत्र आठवायला पाहिजे, जे आपण आधी शिकलो.
की वर्ग समीकरणाची मुळे आणि मुळांची बेरीज आणि वर्ग समीकरणाच्या मुळाचा गुणाकार जर का दिला असेल तर वर्ग समीकरण कसं लिहायचं. वर्ग समीकरण मिळविण्याचे सूत्र लिहू. काय वर्ग समीकरण मिळवण्याचे सूत्र, तर कोणतंही एक चल घ्या, त्याचा वर्ग घ्या, x चा वर्ग वजा मुळांची बेरीज. आठवते का असं सूत्र होतं आपण पाहिलं, गुणिला चल म्हणजेच इथे x अधिक मुळांचा गुणाकार. बरोबर 0. म्हणजेच x चा वर्ग वजा मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा गुणिला x, मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिला बीटा बरोबर 0 झालं है ना. मग आता इथे किमती ठेवा, की आपण किमती ठेवल्या म्हणजे आपल्याला पाहिजे असलेलं काढायला सांगितलेलं वर्ग समीकरण मिळते. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत त्याने दिली होती आपल्याला, ती होती 5 गुणिला x अधिक अल्फा गुणिला बीटा किती आला आपला 6. हे ते वर्ग समीकरण आहे जे आपल्याला पाहिजे होतं. कळलं? सोपं आहे ना. ठीक आहे. आणि हो, तुम्हाला कुठलं गणित एखादं अवघड वाटत असेल, ते तुम्हाला करून दाखवायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहत चला, शिकत चला. आणि हो, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.